हिरोईन झालीस. हिरोईन झाली आजी आमची. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ओंकारेश्वरला. कालची वस्ती आमची झाली नाही, बसमध्येच आम्ही ट्रॅव्हलिंग करत आलो. 450 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केली आम्ही. आता आम्ही इथे आंघोळ विंघोळ करून आता जेवण करायला चाललो, मग आम्ही देवलाच जाऊ. तर चला. तर गाडी इथं आता आम्ही जेवण विवण करून जाणार आहोत. आपण लग्नच नाही करायचं काय व्हिडिओ काढायचं नाही बिंदास. लग्न काय व्हायचं नाही आपल्याला माहिती आहे. आता आमचा जेवण विवण झालेला आहे. तर इशा बस खूप लांब आहे आमची. आता ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं झालं तर रिक्षाने प्रवास करायला लागतो. आता का आय थिंक 30 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा रिक्षाने प्रवास आहे. त्यानंतर तिथं दर्शनाला डबल. आज एकादशी आणि रविवार असल्या कारणाने बस खूप लांब आहे म्हणून तर रिक्षा करणार. एकादशी आणि रविवार प्लस एकादशी असल्या कारणाने आज दर्शनाला संकष्टी असल्या कारणाने खूप गर्दी असते. प्रेमानंदी बघ इकडं हिरोईन झालीस. हिरोईन झाली आजी आमची. आम्ही निघालो आहोत. मित्रांनो आम्ही आता निघालो दर्शनाला. जय पाठीमाग आजी साहेब. एक रिक्षा आमच्या आलेली आहे. सुराम बाबा महाराज की जय. गाईत मी चिकना दिसत आहे. जय भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड फुला डंबू. आई माझ्याकडे डंबू सांची काढतं नाचाला. आवड फुला डंबू आवड. आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. मंदिर आलेलं आहे. मंदिर बघा. 12 ज्योतिर्लिंगमध्ये हा मंदिर मोडला जातो आणि या ट्रिपमध्ये आम्ही 4 ज्योतिर्लिंग करणार आहोत. एक काल झाला आणि हा एक अजून 2 आहे. माझे ज्योतिर्लिंग झाले दादा 7. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 7 झाले. नक्कीच 12 ज्योतिर्लिंग करण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला आता आपण मंदिरात जाऊ. हे भांड्या ओंकारेश्वर.org से ही करें. टिकट इथे गर्दी खूप आहे आणि 1 वाजला आहे. मंदिर 1:30ला उघडेल. तर इथे गर्दी खूप आहे. बघू शकताय. गर्दी आहे. 1:30 वाजता मंदिर उघडेल. त्याच्यामुळे आता मला तर 15-20 मिनिटं तरी इथं आता बसायला लागेल. ऑप्शन नाही दुसरा. मंदिर 5 तास तर 1:15 वाजला आहे. जास्त पण लागू शकतात. 4-5 तास जास्त लागतील कारण गर्दी खूप आहे. दर्शन चालू झालेलं आहे. आता लाईन चालू झाली. 1:30 वाजता चालू होते. झटपटीत झटपटीत आता लाईन सुरू झाली आहे.
महाकाल जय महाकाल. महाकाल. गाईत आम्ही 12:30 आलतो. दुसरी खूप गर्दी आहे. अजून तरी आमचं काय दर्शन झाला नाही. ही बघा गर्दी, एवढी गर्दी. आणि इकडे थोबारा बघा. कधी पण यायचं झालं ना तर 1:15 ते 4च्या मध्ये या. खरं तर 4 वाजता दर्शन बंद होतं आणि आम्हाला कधी खावायला घेऊन भरपूर घेऊन यायचं. गाईज बघू शकता आम्हाला त्या साईडला जायचं आहे. होडीत. हायकर हायकर जॅकेट. आता आम्ही एवढे बसलेलो आहोत. हॅलो गाईज. बंड्या रॉबी. आता त्या साईडला जाणार आहोत. ही 80 द्या ना फक्त. गाईज 4.5 तासात आपलं दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी होती. रविवारी खूप गर्दी असतो. पण दर्शन झालं शेवटी. टाईम गेला त्याचं काय वाटलं नाही, पण शेवटी दर्शन झालं. जे पाहिजे होतं ते झालं. आता आम्ही रिक्षा बघतो आमची कुठे आहे. येऊ, आपली रिक्षा कुठं आहे. होडीन कसा वाटला तुला. लय भारी. लय भारी. डबल येशील फिरा. डबल येईन फिरायला. 2-3 बार झाले इथं ओंकारेश्वरला. आता कधी येशील. आता एकदम माझी किटकी वरती. आता एकदम माझी किटकी वरती. माझ्या 5 बाऱ्या झाल्या. माझ्या 3 झाल्या ओंकारेश्वरला. आता आम्ही दर्शन घेऊन चालू करू. आता रिक्षामध्ये बसलो. रिक्षाचे 70 रुपये येऊन जाऊन. रिक्षात 13 जण आहेत तरी पण 70 घेतले. 13×7 = 91 म्हणजे 2 राऊंडचे 10 मिनिटाचा एक राऊंड आहे. 2 राऊंडचे 910 रुपये. 70 रुपयाला एक वाटा आहे. 100 रुपयाला काय मग मला 3 दे. बंड्या 100 रुपये वाटा पाहिजे काय. लवकर घे. 3 दे. 3 वाटा दे आम्हाला. एक डगर येते. एकच 3 पाहिजे आम्हाला. 3 पाहिजे. 3 वाट.
हे बघ इथे येईल बघ आता. किती रुपयाला एक आहे? ए किती रुपयाला एक आहे? किती रुपयाला एक सांग आधी. 100 रुपयाला. बाबा महाग आहे बघा. चिकनची डब्बी खाली. चमचा बघा कवरा मोठा आहे हे बघा. चाट चाट. भांडारा निरशन उपास. भांडारा निरशन. वाजव अजून एक बार वाजव. दीड हजार प्लस 7,000 आयवच झोपट्या. इंदोरी पोहा खावायला येतं काय भांड्या? आमची बस पंक्चर झालेली आहे बघू शकताय तुम्ही. इसका कारण नरेंद्र मोदी. तर गाईज आमची गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे आम्ही इथेच जेवायला बसलेलो आहोत. आता बघू शकताय बर्गर मागवले. बर्गर ही बघा खादार बघर. ही 2 जण हा एक का तुला केचप नाही देणार आहे. मला साधार बगर बोलला. का का तर गाईज आता आम्ही उज्जैनला पोहोचले आहोत. सर्व मंडळी झोपलेले आहे. मंडळी झोपले. आता आम्ही पण झोपू आणि आजचा व्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो.